हरवलेली हिंमत परत कशी मिळवावी? जीवनात अपयश प्रत्येकालाच येतं, पण अपयशानंतर उठून उभं राहणारा माणूसच इतिहास बनवतो. आजची कथा आहे एका तरुणाची, ज्याच्या एकाच चुकीनं त्याचं भविष्य जवळजवळ संपवलं होतं, पण त्यानं स्वतःलाच परत उभं केलं. ही कथा तुमची हिंमत 10 पट वाढवेल. कथेचं नाव आहे हरवलेली हिंमत परत मिळाली. गावातील हुशार मुलगा आरव. आरव नावाचा मुलगा लहानपणापासून हुशार, शाळेत नेहमी टॉप. सगळे म्हणायचे, हा मुलगा मोठं काहीतरी करणार. घरची परिस्थिती ठीकठाक, आई वडील मेहनती. आरवचं एकच ध्येय IAS बनायचं. पण खरी समस्या इथून सुरू झाली. पहिल्याच UPSC प्रिलिम्समध्ये आरव नापास झाला. घरच्यांना काही वाटलं नाही, पण गावातील लोक बोलायला लागले, अरे हा काय IAS होणार, इतकं अवघड आहे, याला नाही जमणार. आरवच्या मनात शब्द लागले. दुसऱ्या प्रयत्नातही अपयश. आत्मविश्वास ढासळला. आयुष्यभराचं स्वप्न कोसळल्यासारखं वाटू लागलं. तो 6 महिने डिप्रेशन जवळ गेला. अभ्यास सुटला, मित्रांना भेटणं बंद. आईच्या डोळ्यात सतत चिंता, पण ती काही बोलत नव्हती. टर्निंग पॉईंट. आईचं एक वाक्य. एका रात्री आई म्हणाली, आरव, हरलास तरी चालेल, पण प्रयत्न सोडू नको रे. तू जिंकण्यासाठी जन्मलाय. हे शब्द बाणासारखे मनात घुसले. आरवने विचार केला, 2 प्रयत्नामध्ये हार मानली तर माझं स्वप्नच खोटं ठरेल. जिद्दीची सुरुवात. आरवने पुन्हा सुरुवात केली. यावेळेस एक निर्णय. मी दररोज स्वतःला 1% चांगलं बनवणार. तो एका नियमावर काम करू लागला. 5 तास झोप, 10 तास अभ्यास, सोशल मीडिया शून्य, दररोज 25 प्रश्न, आठवड्यात एक मॉक टेस्ट. चुका पुढच्या दिवसाचं ध्येय. हळूहळू त्यात सुधारणा दिसू लागली. पहिल्यांदाच त्याचं प्रिलिम्स जास्त मार्काने पास झालं. आईच्या डोळ्यात चमक, आरवच्या डोळ्यात आत्मविश्वास वाढला. क्लायमॅक्स. निकालाचा दिवस. निकाल लागला. कॉम्प्युटर स्क्रीन लोड झाला आणि आरवच्या छातीवर हात थांबला. तो IASसाठी सिलेक्ट झाला होता. आई आनंदाने रडू लागली. वडील अभिमानाने उभे राहिले. गावातील लोक जे त्याची चेष्टा करायचे ते आज त्याचं कौतुक करू लागले. मित्रांनो, अपयश म्हणजे शेवट नाही, ते पुन्हा सुरुवात करण्याची संधी आहे. जिंकणारे लोक कधीच न हरलेले नसतात. ते ज्या वेळेस पडले त्यावेळेस पुन्हा उठलेले असतात. जर हिंमत हरवली असेल तर ही कथा लक्षात ठेवा. पराभव हा तात्पुरता असतो, पण हार मानणं कायमचं असतं. मित्रांनो, ही कथा तुमच्या आयुष्याला ऊर्जा देणारी असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा, मी परत उभा राहीन. व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. थँक्यू.